चला तर ऑगस्ट महिन्यातलं चालू घडामोडीचा आपण आज 15 प्रश्न बघणार आहे. तर या 15 प्रश्नापैकी तुम्ही फक्त 5 प्रश्नांची उत्तरे देऊन दाखवा. तुम्हाला समजेल तुमचा अभ्यास किती झाला आहे ते. ठीक आहे. आता बघा आपला आजचा पहिला प्रश्न काय बघा. 17 जुलै 2026 रोजी भारतातील पहिली हायड्रोजनवर धावणारी ट्रेन जिंद ते सोनीपत कोणत्या राज्यात सुरू झाली? पर्याय बघा काय आहेत आपले हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्र, पंजाब. तुम्हाला 4 सेकंदाचा वेळ पण आहे. तर त्या 4 सेकंदात तुम्ही पण त्याचा उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए हरियाणा. पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 2. चीनमध्ये धडकलेल्या 22 चक्रीवादळाला कोणत्या देशाने नाव सुचवले आहे? पर्याय काय बघा जपान, चीन, व्हिएतनाम, भारत. तर आपल्याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी व्हिएतनाम. प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रश्न क्रमांक 3. भारतातील पहिले सरकारी AI केंद्र कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे? पर्याय काय आपले बघा महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, आंध्र प्रदेश. तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय बी कर्नाटक. प्रश्न क्रमांक 4. भारताचा 98वा बुद्धिबळातील ग्रँडमास्टर कोण ठरला आहे? पर्याय काय बघा आरण्यक घोष, मयंक चक्रवर्ती, विश्वनाथ आनंद, यश अश्वथ. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय डी यश अश्वथ. प्रश्न क्रमांक 5 बघा छावा राईड हे कोणत्या राज्य सरकारचे पहिले शासकीय मान्यता प्राप्त आणि अधिकृत राईड हेलिंग मोबाईल ॲप आहे? आपले पर्याय काय आहेत बघा राजस्थान, महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा. तर आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे पर्याय बी महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 6 बघा काय आहे राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पर्याय काय आपले डॉक्टर सैबल चट्टोपाध्याय, शुभब्रत दास, सत्येंद्र बहादूर सिंग, डॉक्टर माधवन मुकुंद. तर आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे पर्याय ए डॉक्टर सैबल चट्टोपाध्याय. अजून जर काय मित्रांनी आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर करून घ्या, कारण असे महत्त्वाचे चालू घडामोडीचे जे प्रश्न आहेत ते आपण आपल्या चॅनलवर नेहमी आपण आता इथून पुढे टाकणार आहोत. तर त्यासाठी लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 7. नुकतेच निधन पावलेले महान क्रिकेटर गारफिल्ड सोबर्स हे कोणत्या देशाचे खेळाडू होते? महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपले पर्याय काय आहेत बघा अमेरिका, वेस्ट इंडिज, बांगलादेश, न्यूझीलंड. तर आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे मित्रांनो पर्याय बी वेस्ट इंडिज. प्रश्न क्रमांक 8. 72वा नॅशनल फिल्म अवॉर्ड्स 2026चा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला भेटला? पर्याय काय बघा चंदू चॅम्पियन, मैदान, श्रीकांत, द साबरमती रिपोर्ट. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी श्रीकांत. आता महत्वाचा दुसरा एक पॉईंट आहे मित्रांनो काय तो बघा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट हा जो पुरस्कार आहे हा मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटाला भेटलेला आहे. हे पण इथे तुम्ही नोट करून ठेवा. आणि दुसरा पॉईंट काय सर्वोत्कृष्ट लघुपट तर सर्वोत्कृष्ट लघुपट हा हमसफर या मराठी लघुपटाला हा पुरस्कार भेटलेला आहे. हे दोन्ही पण प्रश्न महत्वाचे आहेत. हे दोन्ही पण प्रश्न परीक्षेला विचारले जाऊ शकतात. प्रश्न क्रमांक 9 बघा आता देशातील पहिले खाजगी रॉकेट विक्रम 1 चे नुकतेच श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपण करण्यात आले आहे. तर या मोहिमेला काय नाव देण्यात आले आहे? पर्याय काय बघा मिशन विक्रम, मिशन आगमन, मिशन रॉकेट 1 यापैकी नाही. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी मिशन आगमन. पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 10 महत्वाचा प्रश्न आहे. मुंबईला जे फॉर्म भरतात तर त्यांनी हा विशेषतः लक्ष देऊन प्रश्न बघा आणि हा प्रश्न तुम्ही नोट करून ठेवा. मुंबईमधील बेस्ट सेवेला 15 जुलै 2026 या दिवशी किती वर्षे पूर्ण झाले? पर्याय काय बघा 100, 75, 50, 80. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. प्रश्न क्रमांक 11 नलम TN हे ऑनलाईन आरोग्य पोर्टल कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुरू केले आहे? पर्याय काय आपले बघा आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी तामिळनाडू. तर बघा तामिळनाडू या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजे आपला विजय थालापतीनं नलम TN हे ऑनलाईन आरोग्य पोर्टल सुरू केलेलं आहे. ठीक आहे. दुसरा एक मुद्दा तामिळनाडू बद्दल बघा सर्वाधिक रामसर स्थळे असणारं राज्य तामिळनाडू आहे. एकूण 20 रामसर स्थळे
तामिळनाडू या राज्यामध्ये हे पण विचारलं जाऊ शकतं. त्यासाठी हे पण इथं तुम्ही नोट करून ठेवा. प्रश्न क्रमांक 12 बघा आता. गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या प्रौढ व्यक्तींसाठी इच्छामृत्यूला मंजुरी देणारा नुकताच कोणता देश ठरला आहे? पर्याय काय आपले? भारत, ब्राझील, फ्रान्स, श्रीलंका. तर आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? पर्याय सी, फ्रान्स. प्रश्न क्रमांक 13 बघा. दरवर्षी मल्याळम पंचांगातील कर्किडकम महिन्याच्या पहिल्या दिवशी रामायण मास कोणत्या राज्यात साजरा केला जातो? पर्याय काय बघा? आंध्र प्रदेश, केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू. तर आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? पर्याय बी, केरळ. प्रश्न क्रमांक 14. नुकतीच दिल्ली पोलीस आयुक्तपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? पर्याय काय आपले? सतीश गोलचा, संजय अरोरा, राकेश अस्थाना, अनुराग कुमार. तर आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? पर्याय डी, अनुराग कुमार. तर अनुराग कुमार यांची नुकतंच दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी निवड करण्यात आलेली आहे. आणि आपला शेवटचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 15. नुकतेच निधन पावलेले डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी महाराष्ट्रात तरुणांच्या संघटनासाठी कोणती महत्वाची संस्था स्थापन केली होती? आपले पर्याय काय बघा? युवक क्रांती दल म्हणजेच युक्रांद, युवक सेना, युवक पार्टी, जवान दल. तर आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? पर्याय ए, युवक क्रांती दल म्हणजेच युक्रांद. तर मित्रांनो, हे होते आपले आजचे 15 प्रश्न. तर या 15 प्रश्नापैकी तुम्ही किती प्रश्नांची उत्तरे बरोबर दिलेली आहेत ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. चला तर भेटूया आपण आता असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.